सर्वांना माझा नमस्कार। कसे आहात तुम्ही? मजेत ना? आज मी ना मेथीचे पराठे बनवते। बघा मी कशी बनवते मेथीचे पराठे। काल काय आलं, काल माझी खूप घाई झाली। काल पहिलाच ब्लॉग होता माझा नवीन आणि त्यामुळे मला कळतच नव्हतं कोणतं सामान म्हणजे कसं ठेवावं, कसं आपण फटाफट करावं ते मला कळतच नव्हतं। म्हणून मी आज आहे ना त्याची थोडीफार तयारी केली, सर्व सामान हाताखाली घेतलं आणि म्हटलं चला आता आपण व्हिडिओ बनवूया करून। तर मी आता बनवते मेथीचे पराठे। बघा मी कशी बनवते आणि मला सांगा मी कशी बनवलेत ते, आणि तुम्ही पण करून बघा मी कशी बनवलेत ते। चला मग सुरुवात करूया। चला, हे मी ना गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मी आता 1 चमचा तांदळाचं पीठ टाकते। कोणी टाकतं कोणी नाही टाकत, पण मी टाकते तांदळाचं पीठ। 1 चमचा बेसन, 1 चमचा आहे ते बेसन टाकते। याच्यामध्ये हा थोडा गूळ टाकते। गूळ जरा असा दाबूनच घ्यायचा, दाबून दाबून टाकायचा, कोणी चिरतं मी दाबून टाकते असा। त्यात एक सफेद तीळ टाकते। आलं आणि लसूण आणि मिरची याची पेस्ट केलेली आहे ती टाकते। बटाटा बॉईल करून तो किसून घेतलेला आहे तोही टाकते। मेथी स्वच्छ धुतली, तिला कापून घेतली, ती पण टाकते यात। प्लीज तुम्ही मला समजून घ्या, मला काही कळत नाही कसा व्हिडिओ करायचा वगैरे, तरी पण मी माझ्या परीने मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघून मी सुरुवात केली आणि करते। मला याच्यात खूप आवड आहे, पण म्हटलं मला जमत नाही एकटीला करायला, कसं करावं ते, तर तुम्ही मला समजून घ्या मी जो व्हिडिओ बनवते तो। त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकते, लाल तिखट, आपण आलं लसूणची पेस्ट पण टाकलेली आहे, पण थोडं लाल तिखट टाकलं ना तर टेस्ट अजून मस्त लागतात, तिखट गोड आंबट असं छान लागतात। जिरं थोडं टाकते, हिंग टाकते, हिंग टाकलं ना चांगलं असतं, छान लागतं पराठे। आणि मी हे आता ना मिक्स करून घेते चांगलं, मिक्स करून घेते सर्व। तुम्ही पण सांगा तुम्ही कसे बनवता मेथीचे पराठे। मी तर अशीच बनवते पराठे। सर्व असं मिक्स करते याच्यात। असं थोडंफार मिक्स झालं ना का याच्यामध्ये मग मी मीठ टाकणार आहे, दही टाकणार आहे, चांगलं असं मिक्स करून घेतलं। मिक्स केलं मी। हे ना मी घरीच दही लावलेलं आहे, एकदम किती छान दिसतंय ना ते। दही मी टाकते 2 चमचे चांगले, म्हणजे ना खूप सुंदर लागतं खायला ते पराठे। तेही मिक्स करते याच्यामध्ये, दही सगळं मिक्स करून घेते असं। मला वाटतं माझं हे जे पिठाचं भांडं आहे ना ते छोटं पडलेलं आहे आणि पीठ झालं जास्त, होतं असं कधी कधी, समजून घ्या तुम्ही पण।
तेल घेतलंय, तेल गरम करते चांगलं, यात मीठ टाकते आणि म्हणजे आपल्याला जशी टेस्ट पाहिजे तसं मीठ टाकलेलं आहे, टेस्ट नुसार घ्यायचं. आता तेल गरम झालं ना, एकदम चांगलं कडकडीत करायचं हे तेल असं एकदम, आणि मग या मिश्रणावर टाकायचं. हे जे मी रेडी केलेलं आहे ना सर्व तयारी, त्याच्यावर टाकते. तेल गरम होतंय, तोपर्यंत आपण याला मिक्स करूया. मीठ टाकलंय ना, तोपर्यंत मी मिक्स करते. मी सर्व मिक्स करून घेतलेलं आहे. आता मी याच्यामध्ये तेल ओतते, एकदम गरम कडकडीत तेल. असं हलक्या हाताने थोडं थोडं पीठ मळायचं, सर्व घ्यायचं एकत्र आणि हलक्या हाताने पीठ मळायचं. तर माझं पीठ जरा सुकं झालं ऍक्च्युली, तर मी त्यात थोडं पाणी टाकते. झालं आता माझं पीठ मळून. थोडंसं मी तेल तूप त्याच्यावर टाकते. झालं पीठ मळून. कोणी याला मेथीचे पराठे म्हणतात, कोणी थेपले म्हणतात. गुजराती लोक थेपले म्हणतात, मी याला पराठे म्हणते. तर मी दाखवते तुम्हाला मी कशी आता करते ते. आता याला मी ढापून ठेवते 5 ते 10 मिनिटं. 5-10 मिनिटं चांगली झाली आहे, पीठ छान मुरलेलं आहे एकदम मस्त. आता मी याचे गोळे बनवते आणि तुम्हाला लाटून दाखवते. पिठाचे गोळे बनवते आणि छोटे असे बनवते, जास्त मोठे पण नाही. खूप छान लागतात ते मेथीचे पराठे. त्यात बटाटा जरा जास्त टाकला ना, आता अजूनच छान लागतात. कमी नाही टाकायचा, थोडा जास्त टाकायचा बटाटा. एकदम याला खुसखुशीत होतात, एकदम छान लागतात, टेस्टी लागतात एकदम. तुम्ही पण करून बघा, मस्त लागतात. असं बाजूने तेल सोडलं ना, एकदम खुसखुशीत होतात, मस्त लागतात पराठे तेलामध्ये. खूप सुंदर लागतात, टेस्टी लागतात एकदम. जाळीवर काढले ना, त्याला म्हणजे पाणी सुटत नाही, असं असे मस्त राहतात एकदम. जाळीवर काढून ठेवायची अशी, नंतर आपण प्लेटमध्ये ठेवायची. थंड झाल्यावर थोडे. मला तुझ्याशी बोलायला जमतंय ना, मला काय कळतच नाही काय बोलू आणि काय नको ते. माझ्याकडनं काही चुका होत असेल तर कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्या सुधरवीन चुका, की माझ्याकडनं काय चुका होत आहेत, मला जमतंय की नाही ब्लॉग बनवायला. मी सर्व मेथीचे पराठे बनवून घेते आता. हे बघा, झाले माझे मेथीचे थेपले. कसे आहेत, मस्त दिसतात ना एकदम. आता मी त्यांना देते. आणि त्याच्यावर मस्त दही त्याच्याबरोबर. छान आहे ना मेथीचे थेपले आणि दही.